एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। पंतप्रधानांसमोर आमदार विजयकुमार देशमुख खोटं बोलले, शोभा बनशेट्टी। सोलापूर उजनी दुहेरी पाईपलाईनचा प्रस्ताव मी महापौर असताना आणला, त्यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रस्तावाला मान्यता न देता सभात्याग करून एक प्रकारे विरोधच केला आणि काल झालेल्या पंतप्रधानांच्या जाहीर सभेत विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी पंतप्रधानांसमोर खोटं भाषण करताना दुहेरी पाईपलाईनच्या कामाचा श्रेय लाटताना दिसले। आमदार विजयकुमार देशमुख यांनी लोकांची दिशाभूल करू नये अशी घणाघाती टीका शहर उत्तरचे अपक्ष उमेदवार शोभा बनशेट्टी यांनी केली आहे। आज शहर उत्तर वस्ती परिसरामध्ये या ठिकाणी आपण प्रचाराला सुरुवात केलेली आहे। काल सभेमध्ये ज्या उमेदवार आहे त्यांनी सांगितले की दुहेरी पाईपलाईनची पाणी पुरवठा मीच केलो म्हणून सांगतायत। खरं तर एक सरळ खोटं बोलतायत। ज्यावेळेस हा विषय सभागृहात आले होते त्यावेळेस त्यांनी जे विरोध केला होता त्यांच्या नाकर्तपणा हे सगळ्यांनाच ठाऊक आहे, पण त्यांना काही सांगायचा हक्क नाही आहे। दुहेरी पाईपलाईन जे मंजूर करून आणले, जे काम माझ्या हातून घडलेलं आहे, मी जे काही प्रयत्न केलेले आहे त्या कामाला त्यांची कुठल्याही हात न लावता त्यांनी कुठले सरळ त्यांनी आमच्या बाजूने विरोध केला होता। तर त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य खरं तर त्यांनी खरं असेल तर मी पण शिवसेनेची भक्त आहे, त्यांनी पण असेल तर नक्कीच खरं बोलावं आणि जनतेसमोर यावं आणि अशा खोटं बोलून जर शहरातल्या ज्या माता भगिनी आहेत, ज्या वडीलधारी मंडळ आहेत, त्यांना फसवणूक करण्याचे प्रयत्न करत असेल तर नक्कीच येणारा 20 तारखेला त्यांना नक्कीच हाणून पाडतील।